नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे बनवणार आहे इडली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 बाउल तांदूळ घेतला आहे, अर्धा बाउल उडीद डाळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही याचाच प्रमाण वाढवू शकता। 1 मोठा बाउल मी येथे घेतलेला आहे। यामध्ये तांदूळ घालायचा। तांदूळ व उडीद डाळ दोन्ही मिक्स करून व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। आता यानंतर यामध्ये उडीद डाळ पण घालायचा। हे बघा, अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून घ्यायचा। मग हे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ व उडीद डाळ, हे तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ हा कोणताही घेतला तरी चालेल। सर्व टिप्स लक्षात घेऊन जर आपण इडली केली तर आपली इडली एकदम चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते। हे तांदूळ 3 ते 4 तासासाठी भिजायला ठेवायचा, वर झाकण असा लावून। स्टीलच्या बाउलमध्ये जे तांदूळ व उडीद डाळ भिजायला घातलेला होता तो भिजल्यानंतर मी या डब्यामध्ये काढलेला आहे। हा बघा, तांदूळ एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे, रंग पण पांढरा शुभ्र आलेला आहे। तांदूळ व उडीद डाळ यामधील पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचा। थोडे थोडे घालून त्यात थोडे पाणी घालून जाडसर बारीक करून घ्यायचा। या तांदळामध्ये आता थोडेसे पाणी घालून हा तांदूळ व उडीद डाळ जाडसर प्रकारे बारीक करून घ्यायचा। येथे मी झाकण लावलेला आहे। आता मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेणार आहे। हा बघा, मी येथे मिक्सरमधून जाडसर असा हा पीठ तयार केलेला आहे इडलीसाठी। तांदूळ व उडीद डाळ मिक्स करून केलेला हा पीठ एकदम याला चांगला पांढरा शुभ्र रंग आलेला आहे। आता हे पीठ मी एका मोठ्या बाउलमध्ये काढत आहे। कोणत्याही मोठ्या भांड्यामध्ये हा पीठ काढून घ्यायचा। हे पीठ एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हे पीठ 3 तासासाठी भिजायला ठेवायचा। वेळ जर तुम्हाला जास्तच असेल तर हा पीठ आज भिजवायचा, मग उद्या इडली करायचा, असा करायचा। मी हा पीठ 3 तासासाठी भिजायला ठेवलेला होता। आता 3 तासानंतर झाकण उघडून बघते। हा बघा, आता हे पीठ एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे। येथे चटणी करण्यासाठी मी हा नारळ घेतलेला आहे। इडली पात्र येथे मी घेतलेला आहे। हे सर्व साचे येथे घेतलेला आहे। हा एक साचा मी घेतलेला आहे, त्याला थोडेसे तेल लावायचा। हा बघा, अशा प्रकारे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे तेल लावून घ्यायचा। सर्वच इडली पात्राला मी येथे तेल लावून घेत आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व इडली पात्राला मी तेल लावून घेतलेला आहे। या पिठामध्ये मी 1 चमचा मीठ घालत आहे व मीठ घालून चांगला असा मिक्स करून घ्यायचा। यामध्ये थोडासा कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेला आहे। हा कोथिंबीर पण चांगला मिक्स करून घ्यायचा। 1 इडली साचा मी घेतलेला आहे, त्यामध्ये हा पीठ
त्यामध्ये भरेल इतका घालायचा। हा बघा, साच्यामध्ये जितका पीठ बसतो तेवढा पीठ घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी हा पीठ या साच्यामध्ये घातलेला आहे। सर्व इडली साच्यामध्ये असाच हा इडलीचा पीठ घालायचा। हा बघा, अशा प्रकारे सर्व इडली साच्यामध्ये मी हा इडलीचा पीठ घातलेला आहे। इडली पीठ घातल्यानंतर हे सर्व साचे अशा प्रकारे दिसतात। इडली पात्र येथे मी घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा। मग हे सर्व साचे नंबरप्रमाणे यामध्ये बसवायचा। आता प्रथम एक साचा मी यामध्ये ठेवत आहे। सर्व साचे मी या इडली पात्रात ठेवून घेत आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व साचे मी या इडली पात्रात घेतलेला आहे। आता याचा झाकण पण एकदम घट्ट प्रकारे बसवून घ्यायचा। याचा वाफ बाहेर जाऊ द्यायचा नाही, म्हणून याचे झाकण घट्टच बसवायचा। आता मी हा इडली पात्र गॅसवर ठेवणार आहे। अशा प्रकारे मी गॅसवर ठेवला आहे। गॅस चालू करायचा। मग गॅसचा स्पीड हा मोठाच ठेवायचा। इडली तयार होण्यासाठी 15 मिनिटं लागतो। 15 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा। एक नारळ मी फोडून घेतला आहे। हा ओला खोबरा आहे। थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साखर, अर्धी वाटी दही मिक्सरमध्ये घालून अशा प्रकारे बारीक मी करून घेतलेला आहे। या चटणीमध्ये फोडणी घालायचा। मी ही इडली चांगल्या प्रकारे वाफवून घेतलेला आहे। 15 मिनिटे झालेले आहेत। आता हा इडली पात्र मी खाली घेते। प्रथम मी गॅस बंद केला आहे, मग हा इडली पात्र खाली घेतला आहे। हा बघा, आपला एकदम चांगल्या प्रकारे टेस्टी इडली तयार झालेला आहे। रंग एकदम चांगला पांढरा शुभ्र आलेला आहे। चांगल्या प्रकारे ही इडली फुगलेली आहे। हा बघा, सर्वच इडल्या एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत। आता हे साचे मी खाली काढून घेत आहे। हा बघा, टम्मकन इडली फुगलेली आहे। सर्व इडलीचे साचे मी आता बाहेर काढून घेते। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे इडली येथे तयार झालेली आहे। रंग पण एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे इडली येथे मी तयार करून घेतलेला आहे। इडली साच्यामधील इडली 5 मिनिटं थंड होऊ द्यायचा। मग नंतर इडली काढून घ्यायचा। एक इडलीचा साचा मी येथे घेतलेला आहे। उलटण्याने हा इडली काढून घेते। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे इडली तयार झालेला आहे। एकदम मऊ असा इडली तयार झालेला आहे। रंग पण एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे। हा बघा, अशाच प्रकारे सर्व इडल्या मी काढून घेणार आहे। इडली साच्याला तेल लावल्यामुळे आपले सर्व इडली एकदम सहज निघत आहेत। सर्वच इडल्या एकदम चांगल्या प्रकारे हा बघा तयार झालेल्या आहेत। आता सर्व इडल्या मी या डिशमध्ये काढून घेते। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे इडली सर्व मी या डिशमध्ये काढलेला आहे। पांढरी शुभ्र फुगलेली इडली तयार आहे।
हां बघा, सर्वच इडल्या एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेल्या आहेत, एकदम सॉफ्ट. सर्व टिप्स व प्रमाण घेऊन हा इडली बनवायचा, मग एकदम चांगल्या प्रकारे आपली इडली तयार होते. एकदम सॉफ्ट पांढरा शुभ्र रंग. पॅन गॅसवर गरम झाल्यावर 1 चमचा तेल घालायचा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायचा, त्यामध्ये थोडेसे कढीपत्ता घालायचा, मग चांगला परतून घ्यायचा. मग नंतर या चटणीमध्ये ही फोडणी ओतायचा. ही आपली इडलीची चटणी तयार आहे. सांबर पण मी येथे तयार करून घेतलेला आहे. हा बघा, इडली व चटणी सांबर येथे तयार आहे, एकदम चांगल्या प्रकारे टेस्टी. हा बघा सांबर. हा इडली एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. फ्रेश इडली येथे तयार आहे. ही इडलीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.